करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जिवंतपणी स्वर्ग बघणं, मेल्यावर कुठे बघा प्रत्यक्षात स्वर्गामध्ये जाऊ की नरकामध्ये जाऊ कोणी पाहिलं? मनुष्य देहाने जिवंत असताना, आयुष्य जगत असताना आनंद, समाधान, प्रेम, चांगली कर्म आणि सुंदर अनुभव यांचा आनंद घेतला पाहिजे. मरणानंतर स्वर्ग आहे की नाही हे कोणी निश्चित पाहिलेलं सुद्धा नाही. म्हणून वर्तमान आयुष्य अर्थपूर्ण आणि आनंदी जगणं महत्त्वाचं आहे. आपण भूतकाळाच्या गोष्टी जाणून घेतो, भविष्यात काय होणार आहे ते पाहतो, पण आत्ताच्या या घडीला वर्तमान क्षण जपणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आयुष्य आनंदाने आणि सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा कशामुळे मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात आपल्या लोकांशी असलेले चांगले संबंध असतील, सेवा असेल, प्रेम असेल, समाधान असेल, या गोष्टींमुळेच खरा स्वर्ग आनंद पाहायला मिळत असतो. आता जीवनातला खरा स्वर्ग कुठे आहे? समर्थ म्हणाले, आपण चांगले कर्म ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला उत्तमाची फळं, चांगली फळं पाहायला मिळत असतात. जर आयुष्यात जर वाईट कर्म करत असू तर त्याची वाईट फळं ही आपल्याला भोगावीच लागणार आहे. बरोबर की नाही? मग जीवनातला स्वर्ग कुठे आहे? आपल्याला कोणी विचारलं तर स्वर्गाचं बोट आपण वरती करतो, आकाशाकडे दाखवतो, स्वर्ग वरती आहे. परंतु विचार जर केला ना, स्वर्ग इथेच आहे. आपला जन्म या भूतलावर झाला, या पृथ्वी तलावर झालेला आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्न गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. अरे ईश्वराचं भजन, परमेश्वराचं स्मरण जर तुझ्या मुखात असेल ना, तर तुला सुंदर क्षण, ज्याप्रमाणे जर परमेश्वराचं स्वर तू गात राहिलास तर स्वर्ग इथेच तुला पाहायला मिळेल. जर या पृथ्वी तलावर जन्म घेऊन जर वाईट कर्म करत राहिलास तर नक्कीच तुला या जन्मी यातना भोगाव्या लागतील. म्हणून पाप कमी होऊन पुण्य कसं वाढेल या दृष्टीने आपलं पाहिलं पाहिजे. म्हणून भविष्याची चिंता न करता आजचं जीवन सुंदर कसं होईल हे पाहिलं पाहिजे. एखाद्या कृतीमध्ये किंवा विचारांमध्ये आपला देह ज्या वेळेला असतो त्यावेळेला खरंच त्यातून आपल्याला आनंद मिळतो की दुःख होतं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण समाधानाने जगलं तरच तो जिवंतपणे असलेला स्वर्ग, अनुभवलेला स्वर्ग पाहता येईल. समजा एखादा मनुष्यदेह सतत उद्या आनंदी होईन असं म्हणत राहिला, मग आजच्या दिवसाचं दुःख घालवत बसला ना, आयुष्याचा खरा आनंद तो गमावत बसलेला आहे. पण जो मनुष्यदेह कुटुंबासोबत आजच्या घडीला, आत्ताच्या क्षणाला आनंदाने राहतोय, चांगली कर्म करतोय, इतरांना मदत करतोय, तोच जिवंतपणी स्वर्ग अनुभवतोय. म्हणून आनंद भविष्य शोधू नका, आजच्या जीवनातच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहा. अर्थ म्हणाले, बघा भाग कसा दिलेला आहे.
परमेश्वराचं स्मरण जर असेल ना, तर त्या स्मरणाबरोबर उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा आपल्याला प्राप्त होईल. आपल्या मनातील ओझं असेल, ते मनातील ओझं, डोक्यातले विचार कमी करायचं असतील, तर त्यावेळी आपल्याला स्मरण, श्रवण फार महत्त्वाचं आहे. कारण मरणाचे स्मरण असावे. जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपले नुकसान करण्यासाठी नसतात. आपण काय विचार करतो, अरे माझ्याच वाटेला काय कठीण प्रसंग येऊन थांबलेत, अशी अडचण का उभी राहिलेली आहे, प्रत्येक वेळेला का मला पैशाची अडचण भासते, का माझ्यासमोर अनेक कठीण प्रसंग येऊन थांबतात. तर त्या आपल्या जीवनाचं, आपल्या आयुष्याचं नुकसान करण्यासाठी नाही आहे, तर तुझ्या देहाला उत्तम प्रकारे धाडसाने उभं राहता यावं. तुझा आत्मविश्वास जो दळमळीत झालेला आहे ना, तो कणखर बनवण्यासाठी. परंतु आपण जो विचार करतोय ना, तो शेवटी निगेटिव्हपणा, नकारात्मकतेने पाहतो. समर्थ म्हणाले, यश प्राप्त करण्यासाठी अपयश तर येतात. अपयश येतात म्हणून घाबरून बसू नकोस. अपयशाला अनेक मार्ग आहेत. त्यातूनच यशाचा सुंदर मार्ग आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र या आयुष्यात भेटणं म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणी मिळालेलं स्वर्ग आहे. चांगलं कुटुंब केव्हा पाहायला मिळेल? जर तुमचा देह उत्तमाचा असेल तरच ना. कारण बघा, आपल्या छोटं कुटुंब सुखी कुटुंब आपण ऐकलं, मोठं कुटुंब ते सुद्धा सुखी कुटुंबच राहतं. सर्वजण एकत्र मिळून मिसळून जर राहत असतील तर नक्कीच स्वर्ग इथेच पाहायला मिळणार आहे. आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून जर वाद करत असू, किंवा बघा जर पाहायला गेलो तर आपण आपल्या भावाला असो किंवा बहिणीला असो, आपण काय करतो, कमी लेखतो. बरोबर, मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे, मला माझा वाटा मिळाला पाहिजे, मला माझे पैसे मिळाले पाहिजे, या दृष्टीने आपण काय करत असतो, वाद करत असतो. त्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे का? हो, नाही आहे. मग त्याच विचारांमध्ये आपल्याला राहत असतं. कारण लोक भरवणारे असतात, पण वाद तंटा कलह झाले की कोणी सोडवणारे पाहायला मिळत नाही. तेव्हा कुठे गायब होतात कोणास ठाऊक. समोर असतात पण कोणी येत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. प्रत्यक्षात जर आपण आता पाहायला गेलो तर जिवंतपणी स्वर्ग बघ. आपण आपल्याला टेन्शन आलं की आपण बघा गार्डनमध्ये जात असतो ना, मैदान जिथे असेल तिथे आपल्याला शांत वातावरण पाहायला मिळतं. मनातलं सगळं ताण बाहेर निघून जातं. का? कारण आपली आवडती जागा आहे. ज्या ज्या वेळेला टेन्शन येतं त्या वेळेला आपल्या आवडत्या स्थळी जाणं फार गरजेचं आहे. समर्थाने श्लोक उत्तमाचा दिलाय ना, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे. मन कुठे जायला पाहिजे? ज्या ठिकाणी तुझं मन रमतंय, ज्या ठिकाणी मनाला चांगलं वाटतंय, प्रसन्न वाटतंय, त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. श्लोक कोणासाठी प्राप्त करून दिलाय? आपल्यासाठीच ना, आपल्या या मनासाठीच ना. मग मनाला जेव्हा प्रसन्नता वाटेल तेव्हाच देहाला शांत वाटेल, आनंद वाटेल. मनच जर चंचल असेल तर देह आनंदी राहील का? नाही राहू शकत. म्हणून आपल्याला बघा, एखाद्या वेळी एखादं टेन्शन असतं, ऑफिसचं असेल, कंपनीतलं प्रेशर असेल, किंवा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर घरातलं टेन्शन असतं. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपला देह टेन्शनमध्ये असतो. आता त्या टेन्शनमध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला जिवंतपणी स्वर्ग पाहायला मिळेल का? नाही पाहता येणार. कारण का? तो विचारांमध्ये अडकलेला आहे. मग आपल्याला ज्या ठिकाणी आवडतं, ज्या ठिकाणी आपलं संपूर्ण विचार कमी होते,
ज्या ज्या विचारांमध्ये आपला देह अडकल्याने ते विचार कमी होतील, जो असलेलं टेन्शन दूर होईल. कशामुळे? आपण एखाद्या ठिकाणी समुद्रकिनारी गेलो की बघा फ्रेश आनंददायी वातावरण वाटत असतं. म्हणजे लक्षात ठेव, चांगली कर्म, चांगले विचार याच जन्मी आपल्याला उत्तमाचं करायचे. कार्य कर, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. कार्याला फक्त उभा राहा. फळाची अपेक्षा करू नको. मला काय मिळेल, कधी मिळेल, कसं मिळेल, देणाऱ्याचे हात हजार आहेत. बरोबर की नाही? म्हणून आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळं, एक सारा. कसा भाग दिलेला आहे. आपल्यामध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. बदल तेव्हाच घडेल ज्या वेळेला आपण कृतीमध्ये उतरू तेव्हा. परिस्थिती कितीही कठीण जरी असली तरी स्वप्न मात्र मोठंच बघ. कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलत असते. परंतु स्वप्न पाहत असताना जागेपणी स्वप्न बघ. झोपेमध्ये जर स्वप्न पाहत बसलास तर फुकटचा तुझा वेळ निघून जाईल. बरोबर की ना? म्हणून परिस्थिती कठीण असली, बघा ज्यावेळी कठीण खडतर प्रवास आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळी आपला देव बघा प्रत्यक्षात काय करावं, कसं करावं, त्यावेळी झोप लागत नाही. काहीतरी करायला हवं. कारण का बघा एखाद्या वेळी पैशाची चणचण भासते की नाही, त्यावेळी आपल्याला वाटतं ना, अरे आता काहीतरी करायला हवं. नाहीतर आपलं पोटाची भूक काही भागणार नाही आहे. तीसभर पोटासाठी कष्ट करावेच लागणार आहे. मग त्यासाठी वेळ फुकट घालून उपयोगाचं नाही आहे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. म्हणून स्वप्न जर पाहायचे असेल ते जिवंतपणी, जागेपणी असताना स्वप्न बघ. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ना, ती गोष्ट तुमच्या जीवनात बदल नक्कीच घडू शकते. म्हणून आव्हानं कोणी जर देत असतील तर नक्कीच स्वीकारा. जे सोपं आहे तेच करायला गेलो मग उपयोगाचं नाही आहे. आता विचार जर केला ना, आपल्याला आव्हानं, जो आपला आत्मविश्वास गमावून बसलेला आहे, आपलेच विषय विकार आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आव्हान देत असतात. लोक नाही. बरोबर ना? त्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि जीवनातला खरा स्वर्ग पाहायचा आहे. जीवनातला जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल ना, तर जा सद्गुरूची शरण. खरंच सर्व दार तुमच्यासाठी उघडे आहेत. फक्त जाण्याची तयारी असणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं हृदय जिंकणं हा जीवनाचा हेतू ठेवा. कारण जग जिंकून बघा रिकाम्या हाताने सुद्धा सर्वजण गेलेले आहेत. परंतु काय करा ते आत्ता करा. आलेलो आहोत रिकाम्या हाताने, जाताना सुद्धा रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग काय घेऊन जायचं आहे? ते अखंड श्रीसेवा, निष्काम दास्य भक्ती. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्की येत असते जिथे कुणाच्या सल्ल्याने बघा प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, आताच्या घडीला नव्हे तर कोणाच्याही सोबतीची गरज भासणार नाही. जेव्हा आपल्या आयुष्यात गरज असते तेव्हा कोणी येत नाही. सल्ले देणारे खूप असतात. म्हणून जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत मजबूतपणे उभे राहतील. नुसतं मॉप म्हणून असून उपयोगाचं नाही आहेत, तर प्रत्यक्षात आपल्यासोबत बघा ज्या वेळेला संकट उभं राहील त्यावेळेला उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून आपलं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक बोलण्यावर, वागण्यावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. तरच आयुष्य नक्कीच आपण सुधारू शकतो. आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो. आणि जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर फक्त आपल्यामध्ये बदल होणं निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ.